कोरेगावचं 2026चं हिंदकेसरी मैदान आणि आज गट क्रमांक 29मध्ये बकासूर आणि मल्हार, मल्हार आणि बकासूर ही गाडी गट क्रमांक 29मध्ये पळाली. थोडंसं पुढं आल्यावरती गाडी फॉल झाली आणि अचानक दुसऱ्या तासामध्ये निघून गेली. खरं तर या गटामध्ये 2च गाड्या पळणार होत्या, दोन्ही शेजारी शेजारीच होत्या आणि जशी या झेंडा पडला आणि गाड्या सुटल्या, थोडं पुढं आल्यावरती बकासूर मल्हारची गाडी फॉल झाली, पलीकडची गाडी देखील फॉल झाली. त्यामुळं या गटामध्ये दोन्ही गाड्या फॉल झाल्या. फॉल झाल्यामुळं दोन्ही गाड्यांना निकाल काही दिला नाही किंवा देता आला नाही. बकासूर आणि मल्हार, खरं सांगायचं तर बकासूर शेकडो फायनल्सचा विजेता, मल्हार देखील पब्लिकने ठाम असणारा नंदी आणि दोन्ही एवढे चांगल्या पद्धतीने पळणारे नंदी. पण सोशल मीडियावरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स पाहिले आणि गाडी नेमकी कशी काय फॉल झाली हे खरंच कोणाला काही कळलं नाही. सुट्टीचा व्हिडिओ देखील पाहिला, जो मागून कुठल्या तरी एका यूट्यूबरने सुट्टीचा व्हिडिओ काढला होता, त्यातही नीटचं काही कारण समजलं नाही. पण ही गाडी फॉल झाली आणि अनेक शर्यत शौकीनांची निराशा झाली. खऱ्या अर्थाने मन स्तब्ध झालं, शब्द झाले. कारण अशा प्रकारे चांगला पैरा असताना देखील गटाला गाडी फॉल होणं हे मनाला थोडंसं वाईट वाटतं आणि मैदानं होत असतात. या सगळ्या गोष्टींमध्ये पराभव कशामुळे झाला किंवा गाडी फॉल कशामुळे झाली हे कारण खरंच कोणाला समजलं नाही. सुट्टी चुकीची झाली की गाडी थोडीशी पुढं आल्यावरती ताळमेळ चुकला की ड्रायव्हिंगला अंदाज नाही आला, कारण खरंच कोणाला कळलं नाही. पण फॉल झाल्यामुळं गटाला गाडी बाद झाली.